भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त व्हेज पुलाव घेऊन आले. आता श्रावण महिना लागतोय ना, तर असे भरपूर भाज्या घालून व्हेज पुलाव करून खायचं. वरून कोथिंबीर, खोबरं घालायचं. चविष्ट रेसिपी तयार होते. चला तर आता साहित्य पाहूया. गरम मसाला, आलं लसूण ठेचून घेतलेले, 1 वाटी वाडा कोलम घेतलेले तांदूळ, गाजर घेतलेले, टोमॅटो, ओले मटार घेतलेले, कढीपत्ता, बटाटा, थोडीशी गवार घेतलेले, काही खडे मसाले, शिमला मिरची घेतलेले आणि मिरचीचे तुकडे, अर्धी पळी तेल घालू कुकरमध्ये, जिरं मोहरी घालूया आणि आता कांदा त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि कांदा घालूया. इतका सुंदर लागतो. मिरची, कढीपत्ता, खडे मसाले, गरम मसाला आणि आता ह्या सगळ्या भाज्या घालून घेऊ. तुम्हाला हळद आवडत असेल त्याच्यामध्ये हळद देखील घालू शकता. तर मी हे इथं हळद वापरणार नाही आहे पुलावला. असाच मी करणार आहे. कारण मग भाज्या छान दिसतात त्याच्यामध्ये आणि आपण काय करतो बघितल्यानंतर आपल्याला खावासा वाटल्या पाहिजेत नाही का पुलाव. आता या भाज्या देखील परतून घ्यायच्या जे पानचट लागत नाहीत. तेलात आणि मसाल्यामध्ये परतल्यामुळे चव छान येते. आता 1 वाटी तांदूळ आता आपण याच्यामध्ये परतून घेऊ. हा सुद्धा परतल्यामुळे सुट्टा सुट्टा पुलाव तयार होतो आणि चवीला छान लागतो. जेवढा असं जरी नवीन तांदूळ असेल असा थोडासा भाजला ना तरीसुद्धा तो सुट्टा होतो भात. आता ह्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी घालूया. जुना तांदूळ असल्यामुळे काय होतं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालावं लागतं. आता भाजला गेलेला आहे तांदूळ देखील त्याच्यामध्ये. कोमट पाणी घालायचं घालताना म्हणजे लगेच शिट्टी होते. तुम्ही इकडे जेवायला बसलात आणि कुकर लावलात ना पटकन त्या 4 शिट्ट्या गरम गरम भात म्हणजे पुलाव आपला तयार होतो. आता ह्याच्यामध्ये घालूया पाणी. तर ही 1 वाटी घेतली, आता दुसरी वाटी आणि आता तिसरी वाटी. मस्त आता मिक्स करूया पुन्हा एकदा या सगळ्या भाज्या आणि चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं, वर झाकण लावायचा आणि गरमागरम पुलाव खायला घ्यायचा. मस्त लागतो उपवास सोडायला. आणि साईडला पापड, लोणचं घेतलं ना, अतिशय सुंदर आपलं जेवण तयार होतं. आता वरती झाकण लावूया आणि 4 शिट्ट्या देऊन घेऊ पटकन. मोठ्या गॅसवरच ठेवायचं, लगेच शिट्टी होते. आता याला शिट्टी झालेली आहे 4 शिट्ट्या. पण काढून घेऊ खाली आणि मग तुम्हाला ओपन करून दाखवते कसा त्यामध्ये पुलाव गरमागरम तयार झालेला. हे पहा. आता काढून घेऊ. वरून कोथिंबीर खोबरं घालू आणि खाण्यासाठी तयार आहे गरमागरम व्हेज पुलाव. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.